आम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं नाही आहे, पण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कशाला म्हणतात, जनतेचा पाठिंबा कशाला म्हणतात, भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभं आहे हे प्रदर्शित आज कृतीतून जनतेने करून दाखवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार समीर नलावडेजी आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांना घेऊन आज कणकवलीकरांच्या भेटीसाठी आमच्या बाजारपेठाच्या मार्गातून प्रत्येकाला भेटण्यासाठी आज ही रॅली निघालेली आहे। यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी इथे आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून कणकवलीकरांना आज परत एकदा विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की पुढची 5 वर्ष आज जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आमदार आहे आणि मला पुढची 5 वर्ष अगर आपण परत एकदा सेवा करण्याची संधी दिली तर आमचे समीर नलावडे आणि आमची पूर्ण टीम ही कणकवलीकरांच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। आमच्या मागे तशी शक्ती उभी आहे आणि तुम्ही एकदा संधी दिली तर पुढची 5 वर्ष हे तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित पद्धतीने परिवर्तन आणणारी असेल हा विश्वास तुमच्या माध्यमातून कणकवलीकरांना देईन। आणि आता तर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्यातले जे राणे कुटुंबातले सदस्य लागतो आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी हा त्यांचा नैतिक पराभव आहे खरं म्हटलं तर। कारण का आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे स्वतःची शक्ती नाही, स्वतःची ओळख नाही, पण त्यासाठी एक राणे कुटुंबातला व्यक्ती तिथे लागतो। ह्याच्यापेक्षा राणे साहेबांच्या शक्तीचं काय प्रदर्शन तुम्हाला हवं आहे? कारण का आज प्रत्येक गलीगलीमध्ये तुम्हाला राणे साहेबांचाच आवाज घुमताना दिसतोय, राणे साहेबांची शक्ती तुम्हाला दिसते। भारतीय जनता पक्ष म्हणून आज नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, रवी चव्हाण साहेब, राणे साहेब, मी पालकमंत्री म्हणून ही सगळीची सगळी शक्ती कणकवलीकरांच्या सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। म्हणून कोणी काही टीका करून दे, कोणी कितीही प्रयत्न करून दे, आम्हाला विश्वास आहे कणकवलीकर हे भारतीय जनता पक्ष आणि समीर नलावडेजी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना निश्चित पद्धतीने आशीर्वाद देणार। साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी येतात, मात्र त्यांनी कणकवलीच्या शहर विकास आघाडीचे पाठ केली दिसली होती। याचं कारण असं आहे कारण का ही अभद्र युती आहे। सन्मान्य राणे साहेबांनी अतिशय स्पष्ट बोललेले की मला ही युती मान्य नाही। शिंदे साहेबांच्या शिवसेनेने उभाटाबरोबर जाऊ नये असं स्पष्ट सन्मान्य राणे साहेबांनी सांगितलेलं। मग हा राणे साहेबांच्या इच्छेच्या विरोधात नाही का? आणि आज शिंदे साहेब जेव्हा सिंधुदुर्गामध्ये येत आहेत तेव्हा त्यांना कणकवलीमध्ये न येणं एवढंच सिद्ध करतं की ह्या जे शहर विकास आघाडी आहे ही फक्त 2 तारखेपर्यंत राणे द्वेषाने निर्मित झालेली आघाडी आहे। म्हणून तुम्ही राणे आमच्यातल्या एका राणेंना बरोबर घेतलं असलं तरी पण हे निलयजींच्या पण माध्यमातून राणे साहेबांच्याच शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे आणि ती जनता आमची ओळखून आहे। कणकवलीच्या जनतेला माहिती आहे मोठ्या राणे साहेबांचा आशीर्वाद कोणाच्या मागे आहे आणि म्हणून या सगळ्याचे उत्तर कणकवलीकर 2 तारखेला निश्चित पद्धतीने देतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।